सुप्रभात मंडळी, माझं नाव विशाल आणि द रोमिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सकाळ 5 वाजता स्वागत आहे. तर आपली आज आहे संडे राईड आणि संडे राईडसाठी थोडीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. आपण जाणार आहोत दर्शनाला. तर पुढच्या ज्या काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगेन हळूहळू. तर आत्ता वाजलेत 5 आणि आपण आता एक्सप्रेस हायवेला या जो आपण चुकलो रस्ता. ॲक्च्युली तो ब्रिज चढलो आपण वरती चुकून. आता आपण खालून चाललो आहे. तर पुन्हा रिवर्स तिकडे खाली उतरायचं म्हणजे बेकार भाई. आणि खड्डे पण बेकार भाई. डायरेक्ट हृदयाला धक्का जाता डायरेक्ट. नॉर्मल पण धक्का नाही ना डायरेक्ट. ए भाई काय विषय आहे. कुठून कुठून तरी जातो. अबे पोलीस असायचं बे. काय विशाल? अरे आपण विचारच आहे मोठी माणसं बा भाई. आपले वाढवते माणसं, यांचं काय खरं नाही भाई. हे झालं. अरे मी वरती चढलो चुकून. ठीक आहे, विशाल आहे काय करतो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. लेट्स गो. तर फायनली आम्ही निघालो आता. तर पुन्हा एकदा सांगतो, ही आहे सँडीची 390. पुढे गेला ऑर्नेट आपला मॅनेजर आणि त्याच्या मागे विशाल आहे. आणि आता एक नवीन मुलगा आला, त्याचं पण नाव विशाल आहे. म्हणजे आज 3 विशाल आहे भाई. यांचं काही खरं नाही भाई. फुल आबाद उभे. त्याच्याकडे R15 आहे. सो निघायचा टाईम होता 5चा. बोलो ना अर्धा तास पुढे मागे होत असतं. शेवटी वाजले 5:30. 5:21 म्हणजे 5:30च पकडा. थंडी तर अजिबात नाही भाई. एकदम शांत वाटतं, एकदम नॉर्मल वाटतं. थंडीचा असा काय सीन वाटत नाही. तर आपण इथे आज 4 जण. पुढे अजून किती जण भेटणार? 6 जणांचं मी सांगितलं होतं तुम्हाला. बघा 6 जणांचं सांगितलं. आणि मालवण ट्रिपबद्दल थोडंफार याने सांगितलं की मालवणची ट्रिप आय थिंक एप्रिलमध्ये आहे. आणि मी ती जॉईंट नाही करू शकणार आहे सम रिझन. बघू आता. तरी पण आपलं काय कन्फर्म असं नाही की नाहीच करणार. सांगू नाही शकत. करू पण शकतो आणि नाही पण. तर त्याचे अपडेट तर भेटत असेल. मी करणार की नाही मी तुम्हाला सांगेन. जसं ह्यांचं कन्फर्म होईल तसं मी मग तुम्हाला सांगून टाकेन की मालवणचा आपला काय सीन आहे. आता हे कोणती डेट ठरवतात ते पण मला माहीत नाही एप्रिलमध्ये. जर सॅटर्डे संडे असं मॅच झालं तर भाई कन्फर्म होऊ शकतं. जर यांनी फर्स्ट किंवा थर्ड सॅटर्डे पकडला तर. आणि यांनी जर सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे पकडला तर भाई माझं कॅन्सलच आहे. कारण मला पुढे सुट्ट्या पाहिजे आहेत मेमध्ये. त्याच्यामुळं मी सुट्ट्यांचं थोडं हे करतो आहे. आणि मला वाटतं सँडी सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेच पकडेल. कारण त्याला सुट्टी सेकंड आणि फोर्थ सॅटर्डे आहे. आणि मला आहे फर्स्ट आणि थर्ड सॅटर्डे. हे थोडं वांदा आहे. तर बघू याच्यावरती काय औषध निघतं. हेल्मेट पण घ्यायचं आहे यार. आत्ताच गाडीला खर्च केला मी यार. आपल्या वायरिंगचा इश्यू होता तो मी सॉल्व करून टाकला. वायरिंगचा इश्यू पूर्ण वायरिंग नवीन घालून टाकले भाई. उगाच कुठे नेली मी गाडी आणि मध्येच बंद पडली ना तर भाई सगळ्यांनाच प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मग ते वायरिंग पूर्ण घालून टाकले. पूर्ण खर्च ऑलमोस्ट खूप जास्त केला. मी सांगू नाही शकत तो खर्च. पण पकडा ना याची वायरिंग किती महाग आहे. पुन्हा फिटिंग. आणि मग मी सर्विस पण केली. ऑइल चेंज, हे चेंज, ते चेंज. हो भाई गतिरोधक काय की पायऱ्या आहेत. तर अमित भेटला आता. टोटल आपल्या 6 बाईक झाल्यात. आणि अमित आपला लीड करतो पण नुसता गायबच असतो. लीड करतो पण तो गायबच असतो नेहमी. त्याचा विषय काय समजा ना. तर आपण चाललोय महलला बाप्पाच्या दर्शनाला. आणि त्या बाप्पाची जी मूर्ती आहे ती पाण्यामध्ये सापडली. आणि तो नवसाला पावणारा बाप्पा आहे असं आपल्याला सँडी भाईने थोडीफार माहिती दिली. ती तुम्हाला मी शेअर केली. आता लेट्स गो भाई. अमित आल्यावर हे सुसाट होतं. त्याच्या आधी एकदम नॉर्मल असतात. त्यांचा काय विषय म्हणतोय समजा बाबू. लेट्स गो. आता जैन पेठेला आय थिंक कोण भेटतंय काय माहीत नाही. अजून किती जण आहेत तर बघू. चला लेट्स गो. भाई काय दिसतंय यार. असं वाटतं ना एकदम खतरनाक. आपण आता तुम्हाला माहीत नसेल
जेव्हा आपण ग्रेडियंट टाकतो फोटोशॉपमध्ये ग्रेडियंट टाकतो असं लुक वाटतं एकदम भारी भाई. असं वाटतं किल्लाच आहे कुठला तरी एकदम भारी. तर आता सूर्यदेवाचं दर्शन होईलच आपल्याला थोड्या वेळात. 6:42 झालेत ऑलमोस्ट. त्याच्या मागेच सूर्यदेव. मस्त वाटतं काय ग्रेडियंट वाटतं असं. ग्रेडियंट फोटोशॉपवाला पण नाही बनवलं एवढं भारी ग्रेडियंट वाटतंय भाई. मस्त वाटतंय एकदम. आणि मास्किंग असं वाटतं की प्रॉपर एकदम मास्किंग केलं आहे भाई. खतरनाक वाटतं यार. बघा ना समोर बघू शकता तुम्ही. आज याच्या गाडीला सायलेन्सर नाही ना भाई. काहीच कळत नाही की हा कुठे आला आहे नाही आला आहे भाई. सायलेन्सर लावला पाहिजे भाई. अमित आहे भाई. अमित असला ना का पोरं अशा गाड्या पळवतात ना झापझूपमध्ये भाई. पळवत नाहीत म्हणजे स्पीड मेंटेन करतात. अमित असेल तर पळवत असं नाही भाई. रुक जाओ. तर स्वागत आहे गणपती संस्थान महाडतर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तर जस्ट आता दर्शन झालं आहे आणि आता निघालं आहे. बाप्पाचं दर्शन घेतलं मस्त. गर्दी नाही भेटली म्हणून बरं झालं. गर्दी भेटली असते ना तर पुन्हा मग लाईनमध्ये उभं राहायला लागलं असतं. मग पुढे नाश्ता बिष्टा प्लस आज मॅच पण आहे तर खूप जण मॅच बघायला जायचं. आणि मॅचमुळेच खूप जण आले पण नाहीत राहायला. कसं टायमावर सगळ्या गोष्टी पोचलो ना. आता नाश्ता करू मस्त. नाश्ता केला थोडं रिलॅक्स व्हायला पण टाईम भेटेल. गर्दी नाही भेटली हे एक मस्त झालं. तर आता नाश्ता करू मस्त. अमित बोलले इथे कुठे मिसळ भेटते मस्त तर ते मिसळ खाऊया. आणि जरा मस्त असं मिसळीचा स्वाद घेऊन मग घरी नेणार आम्ही सगळे.
थोडक्यासाठी आपण रस्ता विसरलो, तर आता आपण चाललो आहे घरी. बाकी सगळे गेले. ॲक्च्युली मी तो लेफ्ट मारणार होतो, पण सीन काय झाला, तुषार गेला पुढे. तर मग मी बोललो थोडं यांचा काय प्लॅन असेल, अजून कुठला रोड असेल यांचा, म्हणून मग मी फोडून गेलो. तर झालं सगळा लोचा. तर रिटर्न आलो मी आणि आता निघालो. बाकी दोघंजण गेले, R15 आणि तो KTM 250 वाला, कारण ते माझ्याकडेच राहणार होते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता हा व्हिडिओ कधी येईल त्याची बघण्याआधी खात्री करा. मला वाटत नाही हा लवकर येईल व्हिडिओ, पण येईलच लवकर. मी लवकरच, कारण संडे राईड आहे तर मी मध्येच टाकेन, असं ठेवणार नाही. सो गाईज बाय, टेक केअर, नीट गाडी चालवा, काळजी घ्या सर्वांची. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.